नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, राज्यातील 2,40,00,000 महिला लाभार्थ्यांनी या योजनेच्या अंतर्गत आपले अर्ज भरलेले आहेत। जवळजवळ 1,87,00,000 महिला लाभार्थ्यांचे अर्ज पात्र करून त्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये या योजनेची रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। तिसरा हप्ता हा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जात आहे। परंतु या योजनेच्या अंतर्गत महिला लाभार्थ्यांना 1,500 रुपये येणारे पैसे बँकेच्या माध्यमातून 800, 900, 1000 अशा प्रकारे दिले जात आहे। कोणाचे 300 रुपये कापले, कोणाचे 400 रुपये। खूपशा महिलांच्या खात्यावर हप्ता क्रेडिट झाल्यावर अकाउंट मायनसमध्ये दाखवत आहे। अशा प्रकारच्या बऱ्याच तक्रारी राज्य शासनाला प्राप्त झालेल्या आहेत, महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेल्या आहेत। याच विषयावर राज्यस्तरीय बैठक घेण्यात आलेली आहे। मित्रांनो, बँकेच्या माध्यमातून महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दिला जाणारा योजनेचा हप्ता याच्यामध्ये चेक रिटर्न असेल, चेक बाउन्स असेल किंवा खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स असेल, लो बॅलन्स असेल, इतर कुठलंही कारण असेल तर या कारणासाठी या रकमेमधून कुठल्याही प्रकारची कपात केली जाऊ नये अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश यामधून देण्यात आलेले आहे। जर एखाद्या बँकची तक्रार झाली तर त्या बँकबद्दल गुन्हे दाखल करण्यात येतील, त्याच्यावरती कारवाई केली जाईल अशा प्रकारची माहिती महिला व बालविकास मंत्र्याच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर या योजनेअंतर्गत बऱ्याच महिला लाभार्थ्यांचं आधार सेडिंग न झाल्यामुळे त्यांच्या बँक खात्यावर रक्कम क्रेडिट केली जात नाही किंवा ज्या बँकेला त्याचा आधार सेडिंग झालेला आहे ती खाती ऑलरेडी बंद आहेत। तसेच 2 ते 7 ऑक्टोबर या कालावधीमध्ये ग्रामपंचायत स्तरावर, अंगणवाडी स्तरावरती एक शिबिर राबवण्याची शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। ज्या महिलांनी अजूनपर्यंत अर्ज भरलेला नसेल अशा लाभार्थ्यांसाठी असे शिबिर राबवण्यात आलेले आहे। मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की काही लोक डुप्लिकेट अर्ज करून योजनेचा लाभ घेत आहे। नांदेडमध्ये सुद्धा असाच एक प्रकार उघडकीस झालेला आहे, ज्यामध्ये महिलेच्या नावावर अर्ज भरून पुरुषाचे बँक अकाउंट किंवा पुरुषाचे आधार कार्ड देण्यात आलेले आहे। त्यामुळे आता या प्रक्रियेची कायदेशीर प्रक्रिया सुरू झालेली आहे। यामध्ये जे कोणी दोषी सापडतील त्याच्यावर गुन्हे दाखल व्हावे अशा प्रकारची स्पष्ट माहिती या बैठकीमध्ये देण्यात आलेली आहे। तर एकंदरीत महिन्याला 1,500 रुपये येणारा हप्ता परंतु महिला लाभार्थ्याच्या खात्यामध्ये पूर्णपणे पडत नव्हता आणि याच संदर्भात एक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, जेणेकरून महिलांना पूर्ण रक्कम यांच्या खात्यामध्ये वितरित होईल। तर अशा प्रकारचे एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण जाणून घेतलेले आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।